हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये। आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिका असल्यामुळे माझा उपवास आहे। अगदी फ्रेश होऊन सकाळी 6 वाजता आम्ही निघालो होतो आणि खास गणपतीसाठी। तर सकाळी नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलवर थांबलो होतो। माझा उपवास होता पण मुलांचा आणि यांचा उपवास नव्हता। मग यांच्यासाठी मिसळपाव स्पेशल मागितला होता आणि खूप छान असा मिसळपाव होता आणि मुलांनी यांनी एन्जॉय केला छान पद्धतीने। तर तुम्ही इथं बघू शकता, जाता जाता काही फोटो काढले आणि आपण पुन्हा आपल्या मार्गी सिन्नरला जायला निघालो। तर जाता जाता इथे गारगाव नावाचं गाव लागतं आणि तिथले कंदी पेढे स्पेशल फेमस आहे। तर आपल्या बाप्पासाठी कंदी पेढेसुद्धा इथून घेतले आणि घरी पोचलो आणि लवकर निघाल्यामुळे लवकर पोचलो। त्यामुळे हरतालिकेच्या पूजेसाठी फ्रेश होऊन तयार झालो आणि चाललो हरतालिकेच्या पूजेसाठी। तर चला मी हरतालिकेची पूजासुद्धा दाखवते कशा पद्धतीने मांडली आहे। तर हरतालिका हे व्रत खूप खास असतं महिलांसाठी आणि हरतालिका ही पूजा लग्न झालेल्या महिला आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य आणि त्यांच्या प्रगतीसाठी करत असतात। तर कुमारिका आपल्याला सर्व गुण संपन्न आणि चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात। तर जे हे व्रत आहे माता पार्वती आणि शंकर देवाला समर्पित असे व्रत असते आणि हरतालिका ही पूजा विधवा महिलासुद्धा करू शकतात बरं का। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी चौरंग मांडला आहे पूजेसाठी आणि मनूच्या मदतीने केळीची खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केला आहे। त्याच्यानंतर चौरंगावर वाळूने पार्वती सखीश शिवलिंग स्थापित केलं आहे आणि आज जो मान असतो तो वाळूच्या शिवलिंगाचाच असतो। तर तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने मी इथं चौरंगावर त्याची मांडणी केली आहे आणि सगळ्याजणी आल्या। त्याच्यानंतर इथं आम्ही पूजा करणार। त्याच्या अगोदर इथं जो बाजूला अस्तव्यस्त थोडंसं झालं होतं, ज्याच्यामुळे मुंगळ्या वगैरे लागल्या होत्या। त्यासाठी आपण म्हटलं आता पूजा करतोय तर आपण ह्या देवबाप्पालासुद्धा क्लीन करू आणि त्याची मनोभावे पूजा करू, त्याची आरास करू, जेणे हे प्रसन्न वातावरण आपल्या मनालाही सुखदायी वाटेल। तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने खूप छान पूजा अशी केली, त्याची आरास केली। आराससुद्धा खूप सुंदर झाली होती। त्यानंतर मी इथे रांगोळी काढायला घेतलं आहे। अशा पद्धतीने आम्ही हरतालिकेची पूजा केली आणि जी की मी तुम्हालासुद्धा दाखवली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटलं। साधीभोळी पूजा होती आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात पण भावना मात्र एक असते। त्यामुळं हरतालिकेच्या सगळ्यांना शुभेच्छा। चला तर इथं आमची जेवणं झालेली आहे आणि देवबाप्पाची आरास तयार करायची तयारी सुरू केलेली आहे। उद्या आपला बाप्पा येणार आहे, त्यामुळे उत्साहात आपण त्याच्या आगमनासाठी जल्लोषात तयार असलो पाहिजे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बाप्पासोबत। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन ब्लॉगसाठी व्हिडिओसाठी चॅनेलला पाहत राहा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।